आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. उजळाईवाडी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल जप्त, 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा यांची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या इसमांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे व दारुगोळा जप्त करून सदर इसमाचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील 2 पोलीस पथके करून त्यांना अवैध हत्याराविषयी माहिती देऊन कारवाई करण्याबाबत सूचना व आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथक माहिती घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील एका तरुण गुन्हेगाराकडे बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल असून तो शाहू टोल नाक्याजवळील उजळाईवाडी उड्डाणपुलाचे खालील चौकात येणार आहे, अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी उड्डाणपुलाचे खाली सापळा रचून छापा कारवाई करून ऋषिकेश उर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे वय 27, धंदा मजुरी, राहणार राजारामपुरी, 14वी गल्ली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या इसमास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातील गावठी बनावटीचे पिस्तूल असा एकूण 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मुद्देमालासह त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या कब्जात मिळालेले गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत राऊंड असा मुद्देमाल त्याचा मित्र विकास देवदास वाघमारे उर्फ पांडा शेठ, राहणार आझाद चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर याने दिल्याचे सांगितले. नमूद इसमांचे विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, विनायक चौगले, गजानन गुरव, प्रदीप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, अरविंद पाटील, संजय हुंबे, सत्यजित तानुगडे, समीर कांबळे यांनी केली आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.